आशीर्वाद तुमचा. नऊवारी साडीवर चंद्रकोर मोत्याची माळ किती हा सुंदर साज. नऊवारी साडीवर चंद्रकोर मोती माळ किती हा सुंदर साज. मीरासोबत संसाराची सुरुवात झाली माझी आज. प्रॅक्टिस कर रे. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, एक सासर एक माहेर. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, एक सासर एक माहेर. श्रीकांत रावांनी दिला माझा सौभाग्याचा आहे. The next day. 1 2 3 go. हाय गायज अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि हा माझा सेकंड ब्लॉग असेल किंवा थर्ड ब्लॉग असेल. हा जर का मी नंतर पोस्ट केला, पहिले रिसेप्शनचा पोस्ट केला, तर मग मे बी हा थर्ड असेल, आय डोंट नो. पण ठीक आहे, हा सेकंड ब्लॉग कन्सिडर करून चला. ही माझ्या सिस्टरची मुलगी आहे. सानू हाय बोल. हाय गाईज. हां आम्ही दोघी जणी आज खूप मज्जा करणार. ही खूप क्यूट आहे यार. आणि हिच्यासोबत मी काय काय फन करते तुम्हाला सगळ्यांना मी दाखवेल. खूप मज्जा करू. हा ब्लॉग पण तेवढाच एंटरटेनिंग होईल मागच्या ब्लॉगसारखा. आणि उद्या आहे माझ्या दीदीचं रिसेप्शन, तर तो एक वेगळा ब्लॉग येईलच. पण आम्ही आज मेहंदी काढू, सगळे कझिन्स भेटलो आहे, तर थोडी मज्जा करू, मस्ती करू. ते सगळं मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवते, तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. सो लेट्स बस इनटू द व्हिडिओ. गाईज आता आम्ही चाललोय चक्कर मारायला. आईस्क्रीम खाऊन येऊ. हिचा प्लॅन घरून तोच होता बरं का, आईस्क्रीम खायला. तिने सारे आवाज खूप आहे बाहेर, तर तिने घरीच मला सांगितलं होतं की फक्त बाहेर आपण चाललो आईस्क्रीम खायला. यांना सगळ्यांना सांगितलं चक्कर मारायची आणि फोटो फ्रेमची प्रिंट काढायची म्हणून. आता जर आपण चाललोय, पण अफसोस ते दुकानं बंद आहेत सगळे, कारण आता वाजले 10:40. सो काय चुकडं असेल ना. दोन आले. सानू 2 कुत्रे आले. सानू पळची का? सगळे पळून थंडी आहे ना तशी. रनिंग कोणाची? प्लॅन असतं कधी तुझे. खाली बघा, खाली बघा. आला आला. अजून एक कुत्रा आला. व्हेरी गुड गर्ल. इथंच खायचं ना, घरी न्यायचं का? तुला कोणती पाहिजे याच्यातली? तिची मम्मा तिला आता धुवेलच चांगली, कारण एवढी कोकते ना, 3 दिवस आईस्क्रीम खाल्ले. ठीक आहे बाळा, तरी कोणती हवी तुला याच्यातली? हे पटकन बोल. काय पाहिजे तुला? हे स्पॉन्सर केलंय सानूने. हो ना सानू? विचार पटपट चाल, एवढं हळूहळू चालत होते, मग आपल्याकडेच वास घेते. आम्ही चाललोय गाईस घरी आता. आईस्क्रीम खाऊन झाली आमची मस्तपैकी. आणि इथे खूप सारे कुत्रे आहेत, खूप म्हणजे खूप जास्त कुत्रे. एवढं रे, तू जेवलीच नाही रे. ए बाई, तिने आधी तिथं खाऊन झालंय बाहेर. सानू घरी जाऊन कसं सांगायचं आता आपण? आता घरी जाऊन काय सांगायचं आपण? आपल्याला एवढा वेळ का लागला? बोलायचं की आम्ही दुकान सुरू करतो. कुठली दुकान
सगळेच दुकानं बंद होते ना, आम्ही स्टेशनपर्यंत जाऊन आलो. हां ठीक आहे डन. गाईज घरी जाऊन आम्ही हे उत्तर देणार आहे की आम्ही खाली बघा फ्रेममध्ये फोटो टाकायला गेलो होतो पण दुकान चालू नव्हतं. भाई आपका नॉलेज तो कमाल का है भाई का. खूप कुत्र्यांनी खूप घाबरते कुत्र्यांना आणि अंगावर चढते लिटरली कुत्र्यांच्या आधीच. रोहित तू ऐकलंच नाही ना, आम्ही जे रिक्षात आलो ना तर रिक्षावाला फुल टल्ली होता एकदम. गाईज हा किस्सा तुम्ही पण ऐका. फुल ऑन टल्ली होता तो रिक्षावाला. ठीक आहे, तर ना त्याच्याकडे रोज येतो म्हणजे 30 रुपये तिथपर्यंत. मग त्याला 30 रुपये दिले बरं का. नेमकी 10 रुपये सुट्टे नव्हते, 20 रुपये दिले, 10 रुपये सुट्टे नव्हते. मग पप्पांनी 100ची नोट काढली, म्हणजे सुट्टे आहे का. राव माझ्याकडे कुठे सुट्टे. तो फुल टल, त्याच्या तोंडातून शब्दच निघत नव्हतं, एवढा पिलेला होता तो. खूप जड होत त्याला बोलायला पण. मग नंतर ना माझ्या बॅगेत 20ची नोट होती, मी त्याला काढून दिली. म्हटलं पप्पा ठेवा. पप्पा म्हणे दे ना मला 10 रुपये रिटर्न, कारण मी 20 दिले म्हणजे 40 झाले, 30 द्यायचे होते. दे ना मला 10 रुपये रिटर्न. माझ्याकडे सुट्टे नाही ना, परत त्याने तेच रडगाणं लावलं बरं का. मग म्हटलं पप्पांचा हात धरला. म्हटलं चला, म्हटलं राहू दे 40 रुपये. तो दीदी दीदी म्हटलं आता हा काय बोलतोय काय माहिती. दीदी थँक्यू दीदी. थँक्यू. मग नंतर टर्न मारला का त्याने. नंतर भाऊ भाऊ थँक्यू भाऊ. म्हटलं राव कष्ट रिक्षावाला. कडी उघड नाही, कडी उघड ना. अगं चल चल चुप गा. चल जा गाडी पॅकिंग बघा. उद्या आम्हाला जायचंय. एवढं सगळं सामान न्यायचं आहे आम्हाला. माझा ब्लॉगर. अगं श्वेता काय करणार तुम्ही. काय करायला गेली ती. अरे आम्ही शोधायला गेलतो पण कुठली दुकान उघडं नव्हतं. आम्ही आलो नाही. काय खाल्लं. काय नाही आईस्क्रीम खाल्ली ना. खाल्ली की नाही. कसं काय हल्लं. ते काय इथे लागलंय सगळं. त्याचं लागलंय सगळं. इथं कळालं ना. खाल्लं ना. हा चुपे रुस्तम. मम्मी पण फ्रेंड घेऊन घ्या ना फोटो. उद्याची तयारी. याच्या हाईटचा परिणाम वरच्या गोष्टी काढून घेणे. माझी मावशी बाबू मला नेलपेंट लावून देते माझ्या मम्मीला. ए सानू सानू मम्मीला सांग की आता झोप आली ग. मम्मीला सांग की झोप आली का आता. सानू वाजले किती आहे सांगू. 1 वाजलाय. 1 आता 4ला उठायचं. डान्स करूया. सानू 4ला उठायचंय ग लगेच. झोप्या की नको आम्हाला आता. नको झोपायला ना. आपण काय करूया. ट्रेननी कोण जाणार आहे. थांब ना. ऑक्साईड वाले मंगळसूत्र भेटले सकाळी सकाळी 7 वाजता तुला मंगळसूत्र मी काय आणत. The next day. हाय गाईज गुड मॉर्निंग. आणि आता आम्ही चाललो आहे रिसेप्शनसाठी व्हेन्यूला. तर बिचारीला मागे आम्ही एकटीला बसवलं आहे. तिच्या मागसोबत एवढ्या बॅग्स ठेवल्या आहेत. ही जागी आहे. या दोघी पण झोपल्या. अगं माझी सानू उठली झोपली आहे. थांबा मी तुम्हाला दाखवते. ही बघा कशी झोपली. तुम्हाला पण गाडीत बसल्यावर होत असेल तर मला कमेंट करून सांगा, कारण तिला पण तेच होतं म्हणून ती बसल्या बसल्या झोपून गेली आहे. आता बघू आम्ही आज काय काय मज्जा करतो. माझं आउटफिट मी तुम्हाला तिथे गेल्यावर रिव्हील करेल. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. श्रेया हाय. कसं चालू आहे आता. आम्ही करतोय कुठपर्यंत आली तयारी. पिना पाहिजे. आमची नवरीबाई दाखवा. साक्षी नाहीये. अगं होते त्याच्यात असतील बघ.
गडबड चालू आहे इथे जरा. अश्विनी हाय. हॅलो. लवकर लवकर रेडी होणार आता आमची ब्राईड. बाजूला हो. सॉरी. बघ एकदा ऑब्झर्व करताय तिला आणि घेतील. ये अरे मेहंदीने भरलेला हात, हिरव्या बांगड्यांचा चुडा, हिरव्या बांगड्यांचा चुडा, मेहंदीने भरलेला हात आणि मीरासोबत मी केली आहे आयुष्याची सुरुवात. बाहेर घरून ये. सहज गेली फिरायला, नंतर गेली आकाशात, गोविंदराव माझ्या दिलाच्या नकाशात. आता आम्ही ना स्टेजवर बसलो इथे. नवरदेव नवरी इथे आणि आम्ही इथे. हा माझा भाऊ आहे. काय बोलले अरे इथे. आणि माझी बहीण आहे. आम्ही दोघींनी आज मॅचिंग केले आहे. आणि इथे खूप बिझी आम्हाला त्यांच्यासोबत फोटो काढायचे पण फोटोच काढायला मिळत नाही. आणि माझे पिंपल्स कसे हायलाइट दीदी. आणि ही माझी ताई आहे. आता बाय. सी यू सून. झालेलं आहे. बाय बाय. आय मिस यू. तुला आठवण आहे का? मला फोन करशील ना? काकू बाय. नाशिकला या. काय कर? लग्नात आम्हाला भेटले हास्य जत्रा फेम निखिल बनेजी आणि त्यांना भेटून आम्हाला खूप मस्त वाटलं की आम्ही एका ॲक्टरला भेटलो आणि त्यांनी आमच्याशी खूप जास्त गप्पा मारल्या. थँक्यू सो मच. तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. मामा ही माझी मावशी, माझी मामी. मयूरी इकडे बघ. हाय कर. मग आम्ही बसलो जेवायला. मस्त जेवण एन्जॉय केलं कारण खूप दमलो होतो म्हणून. मस्त गाईज हॉल पूर्ण रिकामा झालाय आणि आता आपली पण हॉल पूर्ण रिकामा झालाय. आपली पण घरी जायची वेळ आली आहे. हा ब्लॉग कसा वाटला, मज्जा आली की नाही हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया परत पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.